नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत सुरमई फ्राय। हळद मीठ लावून सुरमईला ठेवली होती। आता त्याच्यासाठी लागणारं आलं लसूण मी ठेचून घेत आहे। इथे मी आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही आलं लसूण पेस्ट सुद्धा वापरू शकता। तर हे आलं लसूण ठेचलेलं आहे ते मी आता इथे सर्व माशांना लावून घेते। अशा पद्धतीने सर्व लावून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सुके मसाले। इथे मी टाकले गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची आणि आपला घरगुती लाल मसाला। आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। अशा पद्धतीने सर्व टाकून घेतलेलं आहे। तिखट मी थोडंसं जास्त टाकलंय, आमच्याकडे तिखट खातात। तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता। तर इथे सर्व टाकून झाल्यानंतर सर्व माशांना सुके मसाले चांगले लावून घ्यायचे। चारी बाजूने सगळं लावून घ्यायचं आहे। सुरमई खायला खूप मस्त लागते, खूप चविष्ट असते आणि खायलाही सोपी असते। त्याच्यामध्ये फक्त एकच काटा असतो, त्यामुळे कोणीही सहज खाऊ शकतं। तर आता आपलं इथे मसाला लावून झालेला आहे। अशा प्रकारे सगळीकडे मसाला लावलेला आहे। आता इथे मी आज सुरमई फ्राय करण्यासाठी रवा घेतलेला आहे। बारीक रवा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तिखट टाकायचं आहे, आपलं घरगुती लाल तिखट टाकायचं आहे आणि अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे मच्छी घेतलेली आहे। मच्छी रव्यामध्ये टाकून सर्व बाजूने मच्छीला रवा चांगला लावून घ्यायचा आहे। चारी बाजूने असा दाबून लावून घ्यायचा आहे रवा। तर आता इथे मी तेल ठेवलेलं आहे फिश फ्राय साठी। तर त्याच्यामध्ये एक हळूवार मच्छी टाकते। तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर इथे मी 3 पीस टाकते आहे। तर एका बाजूने 2 मिनिटं फ्राय झाल्यानंतर आपण दुसरी बाजू भाजायला घ्यायची आहे। अशी पलटी करून घ्यायची आहे। 2-3 मिनिटासाठी आपण एक बाजू भाजायची आहे, त्यानंतर दुसरी बाजू 2-3 मिनिटं भाजून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपली मच्छी तयार आहे। बघा किती छान दिसते ना। चॅनलला सबस्क्राइब करा। बाय।